ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलंय, त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही. म्हणून सगळेच जण, म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय नाही. सीएम साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे. विरोधक तुमच्यावर आरोप करताना असं म्हणतात की कुठली पोलिसांची कारवाई करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना माहित नाही अशातला भाग नसणार, त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी दिलेल्या सूचनानुसार ही कारवाई केली असणार असं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे आपल्यावर. मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठंतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात. मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही. सर, एवढ्या प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असताना या प्रकरणामुळे कुठेतरी डाग लागला तुमचा? शेवटी असं आहे ना, डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच. भले तो त्या क्लर्कने केलं, पण शेवटी अन्न औषध प्रशासन आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात. पण मला माहित आहे सत्यच असतं. सर, एक महत्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला मी. तुमच्याकडे जे खातं आहे ना, त्या खात्याचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं म्हणता, म्हणजे तुम्ही म्हणते लक्षात आले, मात्र खरं तर मेडिकल जेव्हा निलंबित होतं ना, त्यावेळेस तुमच्या कार्यालयामध्ये म्हणजे यापूर्वी जे खात्याच्या मंत्र्याकडे होतं त्या कार्यालयाची शिपाई तिथून ही साखळी उभी राहते. म्हणजे तो वकिलाला सांगणार, त्या वकिलाला भेट, तो वकिलाला नंबर, ही जी साखळी ही खूप मोठी आहे. तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावं, कारण की ज्यापर्यंत तुम्हाला टार्गेट जर केलं जात असेल तर तुम्हाला मुळावरच गाव घालावं लागणार आहे. असं तुम्ही शिपायापासून तुमच्या कार्यालयाचे जे अधिकारी त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित तुम्हाला असं म्हणजे काही फार्मासिस्ट चालेल ना. माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा हे असे प्रकार मंत्रालयात जर होत असतील तर प्रत्येकाला ह्याच्यात आता आमच्यासारख्याला तरी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल, त्याच्यावर सुपरविजन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि जो दोषी आढळला, तर जसं राजू डेरिंगे दोषी आढळलेत त्यांना त्याचं भोगावं लागेल. असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल. पण राजू डेरिंगेने जे सांगितले का मी माझ्या स्वतःसाठीच घेतले होते, पण ह्या कार्यालयाचं सगळ्या मंत्रालयात त्याचा परिणाम होईल आणि प्रत्येकजण ज्याचं त्याचं चोखपणे काम करेल. यांचं कसं म्हणणं आहे की एकंदरीत ही चयन काम करते झिरोड साहेब, मुळात मग ती एफडीए आयुक्तापासून असो किंवा मंत्रालयाच्या गेटपर्यंत असो, ही जी साखळी तोडायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल असं यांचं. 100% मी ते काम करणार. तात्काळ एखादी बैठक घेतो, प्रत्येकाला सूचना देतो, त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवून. आता आपण वकिलांचं सांगितलं, मी एवढ्या सुनावण्या घेतो तर काही लोक वकील आणतात. मी वकिलांची सुद्धा मला गरज येत नाही का त्यानं काय काय त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करण्याचं ते मान्य करतात आणि त्रुटी आहे हे मान्य करतात. त्यावेळेला त्यांना आपण काही दिवसाची एक संधी देतो, तेवढ्या दिवसात ती पूर्तता करून त्याला पूर्ववत करायचं करत असतो. ही लॉबी मंत्र्यांना पण डाग लावायचं काम करते, यांचं काम असतं असं एकंदरीत दिसतंय. हो, बरोबर. म्हणूनच आपण आता त्याची कठोर कार्यवाही करण्याच्या संदर्भातल्या सगळ्यांना सूचना देऊन हे एक उदाहरण झालं.